उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यासाठी पुढील कारवाईसाठी ही बैठक होणार आहे। भूसंपादनाचा विषय त्याच्यानंतर मार्गी लागणार आहे। पण ऐन प्रकारे विद्यमान विधानसभा सदस्य त्या संदर्भामध्ये वादांतित वक्तव्य करतात आणि दिशाभूल करतात आणि आता ते संविधानिक त्या मतदारसंघाचे आमदार आहेत, विधानसभेमध्ये आहेत आणि सातत्याने सांगतायत की फॉरेस्टची जमीन आहे आणि फॉरेस्टची जमीन घेता येत नाही, दिशाभूल केली जाते। तर मला वाटतं ते ज्या पदावर आहेत त्या पदाला ते न्याय देत नाहीत का आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न ते उपस्थित करतायत। मग जर चालू अधिवेशनामध्ये मी जर दिशाभूल केली असेल, विभागाची म्हणा मंत्र्यांची म्हणा जर दिशाभूल केली असेल तर त्यांनी हक्कभंग आणला पाहिजे, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे। परंतु कुठलंही काहीही कारण नसताना फक्त मीडियाचं लक्ष केंद्रित करायचं आणि लोकांना त्यांच्यासाठी मी काय करतोय असं दाखवायचं, एवढ्याच्या पलीकडे विद्यमान विधानसभा सदस्य त्याच्याकडे यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही अर्थाने बघत नाही। सातत्यानं निरंतर मी त्याचा पाठपुरावा करतोय। MIDCचा प्रश्न निकालात काढलेला आहे। 1200 एकर पेक्षा जास्त MIDC साठी जमीन संपादित करण्यासाठी एकमत झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करत असताना फक्त टीका आणि टिप्पणी करणं आणि आपलं अपयश झाकणं अशा पद्धतीचं आमदार रोहित पवार यांचं काम सुरू आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, कारण ते विधानसभा चालू असताना फक्त मीडिया पुढे बोलतात पण सभागृहामध्ये का बोलत नाही हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। मला वाटतं विधिमंडळाचं कामकाज इथे कायदे तयार होतात, इथं जनतेच्या प्रश्नाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वोच्च सभागृह म्हणून या विधानसभेची लोकशाहीमध्ये तरतूद आहे। मला वाटतं फक्त विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र देऊन उपोषण करण्यापेक्षा त्यांनी हा विषय सभागृहामध्ये का मांडत नाही हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे। शेवटी प्रश्न मांडण्यासाठी सभागृह आहे, प्रश्न मांडण्यासाठी सभागृह असताना बाहेर उपोषण करण्यासाठी सभागृह नाही। तुम्हाला सभागृहामध्ये एखाद्या प्रश्नाला न्याय मिळत नसेल तर मात्र मग तुम्ही उपोषणाचं हत्यार बाहेर उपसू शकता आणि मग अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा केला आणि नीरव मोदी हा भगोडा देशाला फसवून गेला अशा जमिनीवरती MIDC करायचं, त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी पैसे लावलेले आहेत अशा लोकांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे हा त्यांचा हेतू याच्यातून स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून साठी आलेलं अपयश हे झाकण्यासाठी यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। मला वाटतं मी अनेक वेळा ती यादी वाचली, मीडियामध्ये देखील दिली। मोदी आहे, अग्रवाल आहे, छेडा आहेत, अशा पद्धतीचे नवीन शेतकरी आमच्या भागामध्ये आलेले, ती यादी आहे, रेकॉर्डवर आहे आणि कुणालाही ते सापडेल आणि तिथे गेलं तरी आपल्याला पाहायला मिळेल। आणि म्हणून सभागृह आपले प्रश्न मांडण्यासाठी, अन्याय अत्याचार झाला तर त्याला वाचा फोडण्यासाठी असतं, परंतु ते सभागृहात न बोलता सभागृहाच्या बाहेर बोलतात। याच्यावरून त्यांचा हेतू काय आहे हे स्पष्ट होतं। त्यामुळे लोकांना आता फसवू शकत नाहीत, हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। श्रेयवादाची लढाई तर निश्चित आहे। महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये त्यांचे कोणी हात धरले नव्हते, त्यांनी ती MIDC मंजूर करायची होती, त्यांचे खूप मोठे हात वरती आहेत, तर त्या ठिकाणी MIDC आणायला पाहिजे होती, पण त्यांना आलेलं अपयश आणि महायुतीचं आलेलं सरकार, मी केलेले प्रयत्न आणि MIDC मंजूर केलेले आणि त्याच्यामुळे त्यांनी अपयश आलं हे एकदा मान्य करावं। श्रेय घेण्याचं काम जे आहे ते निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांनी या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक कारवाई करून माझ्या मागणीला प्रतिसाद दिलाय आणि आता कार्यवाही होत असताना MIDCची पुढे आपल्याला दिसत आहे। मला असं वाटतं की MIDC अजून प्रस्तावित आहे। MIDCची 6 नंबरची नोटीस निघालेली आहे, काउंटर सर्वे होतोय, कुठून जायचा तिथं जाऊ द्या, पण आमच्या भागामध्ये MIDC होऊ द्या। आता आम्ही ही MIDC मंजूर केली एवढं एकदा मीडिया पुढून सांगा, नाहीतर सभागृहामध्ये तरी सांगा। अधिवेशन चालू, एवढंच माझा त्यांना सवाल आहे। धन्यवाद।
कालची मीटिंग पोस्टपोन झाली. अर्जंट काउंटर सर्वे आणि टोपोग्राफी सर्वे करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी टीम हे उद्याच्याला त्या ठिकाणी जाणार, त्या ठिकाणचा सर्वे करून येणार आणि त्याच्यानंतर तातडीने बैठक होईल आणि भूसंपादनाची कारवाई सुरू होईल. मला असं वाटतं की सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशा आकांक्षा या सभागृहाकडे आणि आपल्या मागण्यांकडे लागलेल्या असतात आणि त्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकावरती बोलत असताना जो काही बाका प्रसंग विधान परिषदेमध्ये निर्माण झाला आणि प्रसाद लाड हे आमचे सदस्य बोलत असताना पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भ देत असताना अचानकपणे विरोधी पक्ष नेते हे उभा राहिले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ते निश्चितच दुर्दैवी आहे. निश्चितच ते त्यांच्यावरती अशा पद्धतीचं वक्तव्य करणं त्यांना हे शोभणारं नाही आणि म्हणून जी कोणतीही गोष्ट असेल शेवटी हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च आणि उच्च आणि विद्वानांचं सभागृह म्हटलं जातं आणि त्या सभागृहामध्ये अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे गैर आहे आणि त्यामुळं ही कारवाई करणं त्यांच्यावरती अभिप्रेत